तर बॉक्सिंग डे काय तर तुम्हाला माहिती असेल की इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया जे 4th टेस्ट होणार आहे तो मेलबर्नमध्ये होणार आहे आणि तो होणार आहे 4th टेस्ट म्हणजे जे बॉक्सिंग डे म्हणजे काय होणार तर आपला व्हिडिओ पाहणार फुल व्हिडिओ नक्की पहा आणि आपण पाहणार आहे की न्यू प्लेइंग घेऊन आणि रोहित शर्माची कॅप्टन्सी जाईल का ह्या टेस्ट मॅचमध्ये जर भारत हारला तर संपूर्ण व्हिडिओ मजेदार होणार नक्की व्हिडिओ पूर्ण पहा. तर आपण जे सिरीज झाली इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया बॉर्डर ट्रॉफी आता पण टोटल 3 मॅच झाल्या आणि त्यामध्ये आपल्याला काही वेळ वाटलं नाही जे BGT लेवल होते यार खूप म्हणजे आपल्याला वाटलं की झगडा वगडा होणार बा थोडा काही आपली जी एक्सपेक्टेशन ती खूप होती की BGT फुल वॉर होणार काही होणार पण असं काही झालं तर नाही आहे कारण की आपल्याला माहीत आहे की इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये तिथं थोडंफार झालं होतं बट सेकंड टेस्ट म्हणजे वाटलं होतं सिराजची यार थोडी धमकाधमकी बट तिथं पण काही झालं नाही आणि थोडं वाटलं आकाशदीपच्या यार असं काही घडलं नाही आहे आतापर्यंत 3 टेस्ट मॅचमध्ये की ज्याने वाटलं की यार BGT लेवल खूप हाय गेली आहे कारण की तुम्ही जर पाहिलं असेल 21, 17, 18 हे जी ऑस्ट्रेलियन बॉर्डर क्रॉस झाली त्यामध्ये जर भारताचा प्रदर्शन म्हणा किंवा भारताचे जे हे राहते हाय राहते ते यार गँगस्टर माणसासारखे राहते सिम्पल लेवल माणसं राहत नाही यार ऑस्ट्रेलियन गेल्यावर पक्के गँगस्टरमध्ये यार तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये जर भारतात इंडिया ऑस्ट्रेलिया 2018 किंवा विराट कोहलीची कॅप्टन्सीमध्ये तुम्ही त्यांची जे विराट कोहलीची कॅप्टन्सी आहे त्यामध्ये तुम्ही हायलाईट पहा या तुम्हाला माहीत पडेल की इशांत शर्मा त्यासोबत काय होईल अशी आपली सध्या झाली आहे आणि त्या आपण जर केलं तर बॉक्सिंग डे टेस्ट मॅच तर बॉक्सिंग डे टेस्ट मॅच म्हणजे क्रिसमस डे मला माहीत असेल आणि क्रिसमस डेच्या वर्षी नाही का तर इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया जे 26 तारखेला मॅच होतात त्याला म्हणजे बॉक्सिंग डे टेस्ट मॅच असे म्हणतात. तर ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग म्हणून पाहू तर ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग हेच म्हणतात की यार पुढे सिम्पल आपण नितीन स्वामी यार काय नाव आहे त्याचं तर तो तुम्हाला खेळताना दिसेल त्यामध्ये तुम्हाला दुसरा प्लेअर पाहायला भेटेल आणि एक म्हणजे जॉस जे इंजर झाला होता त्याच्याऐवजी स्कॉट बोलंट बोलंट डबल आला. बोलंटच्या विषय म्हणतो की बोलंट लास्ट मेलबर्नमध्ये जर त्यांनी पिच चांगली होती पिच थोडी सपाट पिच होती आणि बॉलिंग फ्रेश पिचिंग होती त्यामध्ये ते 7 विकेट देऊन म्हणजे 7 रन देऊन कितीतरी विकेट घेतले होते टोटल 8 का 7 विकेट आकडा खूप मोठा होता बोलंटचा. तर मला वाटतं की जर बोलंटनी अशी गोलंदाजी केली तर या मॅचमध्ये पण आपण काय म्हणू शकत नाही की भारताचा पलना कडक राहील. तर सिम्पल जी गोष्ट आहे कारण की यार ऑस्ट्रेलियाचे बॉलर आता पण डॉमिनेट करत आले मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स बोलंट पण चालून जाईल तर मग गोलंड होईल आणि त्यात आपण विषय केला भारताची प्लेइंग गेलं तर भारताची प्लेइंग गेल्यामध्ये चेंजेस तर होणार आहे. चेंजेस एक झाला की जे रविचंद्र अश्विनने आता जे निवृत्ती घेतली टेस्ट क्रिकेटमधून त्याच्या रिप्लेसमेंट कोण होणार तर इंडियन क्रिकेट थोडा हेच केला कारण की अक्षर पटेल आणि इतर कोणते म्हणजे कुलदीप यादव असे कोणते स्पिनर न घेता तनिष्क कोटियाकडे गेला आहे. तर तनिष्क कोटियान मुंबई इंडियाचा जो होता एक चांगला ऑलराऊंडर आहे तनिष्क कोटियान लेग स्पिनर आहे तर तनिष्क कोटियानला यांनी रिप्लेसमेंट केलं आहे ॲज रविचंद्र अश्विन आणि त्यानंतर इंडियाची प्लेइंग तर इंडियन प्लेइंग बिलकुल सेम राहणार कारण की थोडेफार चेंजेस राहू शकते किंचित पहिला येणार की जसवाल आणि राहुल ओपनच करेल 3वर गिल 4 कोहली आणि 5वर रिषभ पंत 6वर रोहित शर्मा हे अशी लेवल होणार आहे. त्यामध्ये यार प्रश्न येत आहे की जर पिच जी आहे ती खूप सपाट असली आणि स्पिन फ्रेंडली जर पिच असली तर यार एक्स्ट्रा स्पिनर होईन का नाही आणि त्यानंतर मग ते नितीश कुमार रेड्डीला काढेन कारण की यार सगळे मोठे नाव आहे नितीश कुमार रेड्डी छोटं नाव आहे तर असं काहीतरी प्लेइंग बनत आहे. नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर त्यानंतर बुमराह जडू आपला आणि आकाशदीप आणि सिराज हे खूप प्लेइंग अशी आपण म्हणू शकतो यार भारतने ह्या मॅचमध्ये काढायला लागेल आणि हे आले बॉक्सिंग डे टेस्ट मॅच आणि 4th टेस्टमध्ये खूप मजा येणार आहे. व्हिडिओ नक्की पूर्ण पाहिजे आपला तर चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये सबस्क्राईब नाही करा. धन्यवाद.